तर व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आलोय अंबाजोगाई पासून किती किलोमीटर आहे भैया? 15-20 किलोमीटर आहे. इथं साकोड मार्केट 20 किलोमीटर. तर इथं निसर्ग रम्य वातावरण दिसलंय म्हणून एक व्हिडिओ बनवावं म्हणलं. माझ्यासोबत आहे माझा आत्यांचा मुलगा रोहित शिंदे. मग काय म्हणतो भैया? काय नाही, कसं वाटतं तुला इथं वातावरण? मस्त आहे ना? निसर्ग वातावरण म्हणजे मस्त वाटतं. आणि या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे गरमीच्या दिवसात खूप गरमी जास्त राहते. मला तर खूप छान वाटतंय. आणि इथे एक छोटस फार्म हाऊस वगैरे किंवा छोटस घर बांधून बी राहिलं तरी खूप छान वाटेल. डोंगर भागात. विशेष तुझं गाव आहे सांगते. हा, आणि विशेष माझं गाव आहे इथून 20 किलोमीटर 15 किलोमीटर. मी तर रेग्युलर येत नाही त्याच्यामुळे मला गावी गाव आहे. हा डाबी गाव आहे. परळी मधले डाबी गाव आहे. परळी पासून 10 किलोमीटर लांब. तर मित्रांनो, या ठिकाणी जर यायचं असेल किंवा टेंट वगैरे कॅम्पिंग वगैरे करायचं असेल तर ही जागा खूप छान आहे. एकदा दाखवतो तुम्हाला लोकेशन. एक मिनिट हा. आणि या साईडचे लोकही प्रेमळ आहेत. गावातील लोक जे असतात ना एकदम खूप प्रेमळ असतात आणि स्वभावाने बी गोड असतात. तर भेटूत आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला चला चलो. तर मित्रांनो, हे माझं गाव आहे. हे घर आहे माझं. काय नाही, आई सारून घेते. घराला लाप लावले, क्लब लावले. हे माझ्या भावाची समाधी आहे. तर असं आहे माझं घर, गावातलं घर. गावामध्ये असंच असतं. वातावरण बरं वाटतंय. येथून त्या कोपऱ्यापर्यंत आपली जागा आहे मित्रांनो. आता येताना हे रिक्षाने आलो आम्ही. तर व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आलोय माझ्या गावाकडं. तर इथं काय मजेदार होत आहे किंवा काय फिरण्यासाठी किंवा काय फेमस की नाही. फेमस तर गावामध्ये असते. आमच्या गावामध्ये भारती बुवा म्हणून आहे. मी आहे प्रॉपर याच गावाचा. परळीपासून 10 किलोमीटर लांब डाबी म्हणून गाव आहे. या गावामधला मी आहे. आणि मी जिथं उभा आहे ते माझं शेत आहे. आणि खास करून सांगतो मित्रांनो, हे जे शेत आहे ना एकदम रोड टच आहे ना. मला मी तर तुम्हाला दाखवतो माझी शेती. तिथं रोड आहे. तिथं रिक्षा आहे ना, त्या साईडला रोड आहे. तिथून तो तिकडल्या कोपऱ्यामधलं झाड आहे ना तिथपर्यंत असं टोटल करून 5 एकर शेती आहे. हे इकडे असं
शेती आहे. आता काही दिवसानंतर शेतीमध्ये आपल्याला विहीर वगैरे घ्यायची म्हणतात पप्पा. बघू काय करतात त्यांनी. आणि डाबी गाव जी आहे ना, छोटस आहे आणि खूपच छान आहे. इथले माणसं गोड आहेत, चांगले आहेत. मी तुम्हाला बाकीचा ब्लॉग दाखवतो, म्हणजे शेतामधलं, म्हणजे आपल्याला गावामधलं दाखवतो, तुम्हाला दाखवतो. ठीक, चला मग मित्रांनो दाखवतो. हे आहे परळीचं भाजी मार्केट. हा, परळीचं हनुमान मंदिर इथं साईडला, संकट मोचन मंदिर आहे. इथलं भाजी मार्केट आहे. इथं पाणीपोई पण आहे. वा, तिथं लावला आम्ही रिक्षा. मस्त आहे, मस्त मस्त. पाण्याची टाकी सगळ्याचे राहिले. काय म्हणते पॅसेंजर? हा, काय पार्सल दिसायला हो का? माझं तर काय केलं नाहीस? कुठून पळून आलास? एक गजनी मधला ऑटो चालवला कोण आहे तू? काय करायचं? पण मस्त रस्ता हा, चल. काय म्हणलं इकडून? रस्ता होता ना, इकडून जाऊ म्हणजे नाही, चला आलेलं वाटत पटकन. मला जरा इतर बसलेलं आहे. थांबून थोडं पाणी पिऊ. तर मित्रांनो, बघितलं का माझ्या गावातलं डोंगर आणि डोंगरामधले महत्वाचे काय काय त्या ठिकाणी. गावगार रोहित भाई आपण मला सोबत. काय म्हणतो रोहित भैया? हा, दौनापूरचा डाबी दौनापूरचा घाट आहे. हा, डाबी दौनापूरचा घाट आहे मध्ये. निसर्गमय असं वातावरण आहे इथं. इथं खूप म्हणजे इकडून घेऊन आपण भारी असं. तिकडून काय होतं, आपण एकदम सूरज चमकत आहे त्याच्यावर. आता म्हणण्याचा असं की एकदम म्हणजे निसर्गमय रम्य असं थोडा थांबून आम्ही एक छोटा व्हिडिओ बनवतो आपल्या हाती.